ओके, मला वाटतं ह्या क्लासमध्ये काही लोक आहेत ज्यांचं हे सूत्र ऑलरेडी झालंय, बरोबर? ओके मित्रांनो, सूत्र बरंच मोठं आहे, राईट? या सूत्राला आपण 3 भागांमध्ये डिवाइड केलंय. माईक बंद करा. पहिल्या टॉपिकमध्ये आपण 4 आर्य सत्य ते घेऊ, दुसऱ्यामध्ये अरियो अठ्ठंगिको मग्ग घेऊ आणि मग धम्मचक्र प्रवर्तन सूत्र घेऊ, राईट? असं. ओके, खूप छान सूत्र आहे, खूप मजा येईल. ठीक आहे, चले आपण सुरू करूया. काय स्टोरी ही, कोणी सांगेल? पंचवर्गीय भिक्षू. ओके, पण काय होतं इथे? धम्मचक्र प्रवर्तन सूत्र. धम्मचक्र प्रवर्तन होत आहे, बरोबर. आणि किती लोकांना दिलं होतं पहिले? 5 5. हेच नावं आहेत का? बरोबर, चेक करा. बरोबर, असंची, बरोबर, हेच नावं आहेत, बरोबर. नावं लक्षात ठेवा, ठीक आहे, चलेगा. कुठे दिलं हे प्रवचन, कुठे सांगितलं? सारनाथ मध्ये, मी गदाये, बरोबर. कोणी पाहिलंय सारनाथ? नाही सर, बघितलंय. जाऊन या, बघून या, महत्वाची जागा आहे. एक बुद्ध नाही तर सगळेच बुद्ध या ठिकाणी धम्मचक्र प्रवर्तन करतात. हीच ती जागा आहे, पवित्र जागा. ठीक आहे, ओके, चला. सारनाथ मध्ये झालं, बिगदायामध्ये झालं. ओके, पुढे जाऊया आपण. आता बघू आपण चत्तारी आर्य सच्चानी. काय झालं नेमकं धम्मचक्र प्रवर्तनामध्ये? काय अर्थ घेतात धम्मचक्र प्रवर्तनाचा, सांगा? प्रथम उपदेश आहे. ओके, अजून 5 भिक्षूला दिला जातो. पण का? ओके, इथे झालं, तिथे झालं, ह्या लोकांना दिलं, पहिलं स्वतः. पण नेमकं झालं काय? मग त्याला धम्मचक्र प्रवर्तन का म्हटलं गेलंय? धम्म शिकवला गेला. तयार झाला ना, धम्म पहिल्यांदा शिकवला गेला. ओके, धम्म सांगितलं, मग ते धम्म, मग बाबा धम्म सांगितला, मग धम्मचक्र प्रवर्तन का झालं? कशावरून म्हणतात? धम्मचक्राचं प्रवर्तन झालं, धम्मचक्र सुरू झालं. कारण की सम्यक संबुद्धच धम्मचक्र प्रवर्तन करू शकतात. ते तर मस्त, ते सगळ्यांना माहिती आहे. अन्य कोणत्यांना धम्मचक्र. एक्झॅक्टली बाबा. आता लोक निब्बानाला जाऊ लागले, म्हणजे जो रस्ता बंद होता तो रस्ता सुरू झाला, बरोबर. आता लोक निब्बानाला जाऊ लागले, म्हणून ते चक्र आता सुरू झालं, निब्बानाला जायचं. ठीक आहे, अशा प्रकारे बघू आपण पुढे. पहिला भाग आहे मित्रांनो, चत्तारी आर्य सच्चानी. काय म्हणाल याला तुम्ही मराठीमध्ये? बोला, काय म्हणतो आपण याला? 4 आर्य सत्य. पण आजपासून माहिती तुम्ही याला काय म्हणाल? चत्तारी आर्य सच्चानी. असंच बोलायचं आहे, पालीचे विद्यार्थी आहोत, बरोबर. असंच बोलायचं आहे. काय मग आता चत्तारी आर्य सच्चानी? कोणी सांगेल मला थोडक्यात काय 4 आर्य सत्य? बोला. दुःख आहे, दुःखाचं कारण आहे, दुःखाचं निवारण आहे, दुःखाचं दुःख निवारण्याचा मार्ग आहे. दुःख आहे, दुःखाचं काय? दुःखाचं काय? दुसरं दुःखाचं कारण आहे, दुःखाचं कारण आहे, दुःखाचा समुदय आहे. तिसरं काय? दुःख निरोध. दुःख निरोध. आणि चौथं दुःख निरोध गामिनी पटिपदा, बरोबर. चलेगा. काय दुःख? कोणी वाचलंय, हे अभ्यास केलाय किंवा शिकवलंय, सांगितलंय कोणी? कुठे सांगा, बोला. कुठे आलो आपण मित्रांनो? चत्तारी आर्य सच्चानी. नीट लक्षात ठेवा, आहे करा माईक पण सगळ्यांनी. मला कोणीतरी सांगा. ओके, घ्या. जाधव सर वाचा बरं हे. चत्तारी आर्य सच्चानी. दुःख आर्य सच्चा, दुःख समुदाय आर्य सच्चा, दुःख निरोध आर्य सच्चा, दुःख निरोध गामिनी पटिपदा आर्य सच्चा. ओके, ठीक आहे मित्रांनो, आपण धम्मचक्र प्रवर्तन सूत्र शिकत आहोत. धम्मचक्र प्रवर्तन सूत्राचा हा भाग आहे. एकाच लेक्चरमध्ये हे सगळं कव्हर होत नाही, म्हणून पहिलं आपण चत्तारी आर्य सच्चानी बघूया 1, मग आर्य अठ्ठ्यांगिको बघूया 2, आणि मग सूत्रावरती जाऊया. ठीक आहे, चलेगा.
चार आर्य सत्य, चत्तारी आर्य सच्चानी असंच सांगा, बोलताना असंच बोला. ठीक आहे, खूप छान. याचा संदर्भ कुठे कुठे येतो? भरपूर ठिकाणी येतो. मी हा संदर्भ उचलला आहे महावग्गामध्ये, पबज्जा कथा आहे तिकडनं. पुढे दुःख आर्य सच्चं. दुःखं अर्य सच्चं हम्म. कथमच्च भिक्खवे दुःखं अर्य सच्चं हम्म. पहिला वाचा. जातीपि दुःखा ओके, बस ठीक आहे. वाव, खूप छान. मित्रांनो, पहिलं आहे दुःख आर्य सच्चं. बरोबर. काय पण नेमकं बुद्ध आलेत, बुद्धांना ज्ञान प्राप्त झालं. मग बुद्धांना कोणीतरी विनंती करायला येतं की तुम्ही धम्म सांगा. कोण येतं? संप्रती ब्रह्मा येतो. राईट. मग भगवंत धम्म सांगतात. पण त्यांना दोन लोक पण आठवतात. कोणीतरी कोण आठवतं? दोन लोक. ओके, पण त्यांना आता धम्म सांगू शकत नाही का? निर्वाण प्राप्त झालं. निर्वाण नाही प्राप्त झालं. भूमीत होते ते अरूप लोकामध्ये होते. बरेच लोक म्हणतात की त्यांना निर्वाण प्राप्त झालं. कसं? बुद्धांशिवाय निर्वाण कसं प्राप्त होऊ शकतं? अजून बुद्ध सम्यक संबुद्ध नाही झाले म्हणून. बरोबर. निब्बाण नाही, त्यांनी अरूप लोकांचे ध्यान केले होते म्हणून आदल्याच दिवशी त्यांचं हे झालेलं असतं. काय? परलोकतस्थ झालेले असतात. ते अरूप लोकांमध्ये गेलेले असतात. पण धम्माचा अभ्यास करायला म्हणजे विपश्यना करायला रूप लागतं, म्हणून त्यांना धम्म नाही सांगू शकत. बरोबर का? ते अरूप लोकांमध्ये आहे, निब्बाणामध्ये नाही. बरेच लोक त्याला निर्वाणाला गेले. कसं? बुद्ध आत्ताच झाले, बुद्धांच्या आधी कोणी निर्वाणाला जाते, मग बुद्धांना व्हायची गरजच काय? बरोबर. चला, मग त्यांना नाही देऊ शकत कारण की ते अरूप लोकांमध्ये गेले. नंतर काय होतं? त्यांना कोण आठवतं? 5 लोक आठवतात. का? हे 5 लोक माझ्यासोबत आधी ध्यान साधना करत होते, पण भगवंतांनी जेवण स्वीकारायला सुरू केलं वगैरे वगैरे, तर बाबा आता हा सिद्धार्थ बाटला गेला, सिद्धार्थाकडनं आता होणार नाही, मग ते सोडून जातात. मग हे येतात इसी पत्र मीग दायामध्ये. बरोबर. आणि खूप छान प्रसंग आहे हा. तुम्ही हा प्रसंग वाचा. विनयपिटकाच्या महावग्गामध्ये पबज्जा कथा आहे. कशा प्रकारे ह्या लोकांनी ठरवलं असतं की आपण सिद्धार्थ म्हणजे त्यांना दिसतात की बुद्ध येत आहेत, पण यांच्यासाठी हे तर अजून सिद्धार्थच आहे. बरोबर. बाबा सिद्धार्थ बाटला गेला, सिद्धार्थाने आता खाणं सुरू केलं, सिद्धार्थ आता काय बरोबर मार्गावरती नाहीये वगैरे 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 असं त्यांना ते बोलत होते. त्यांना दिसला सिद्धार्थ म्हणजे बुद्ध येत आहेत. ते म्हणतात आपण याला अजिबात भाव द्यायचा नाहीये. हा बाटला गेलाय, हा आता म्हणजे कन्फ्यूज झालाय किंवा रस्त्याच्या तो आता भटकलाय. ते ठरवतात भाव नाही द्यायचा, विचारपूस नाही करायची, आपण आपलं काम करत राहायचं. पण जसं जसं भगवंत पुढे 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 येतात, त्या सगळ्यांचं मन परिवर्तन होत जातं. बुद्धांकडे बघत, बुद्धांची काया बघत, बुद्धांची कांती बघत, बुद्धांच्या अंगात निघणारा प्रकाश बघत त्यांची मन परिवर्तन होत जातात. कोणी पावलं पुढे जाऊन भगवंतांचं चिवर घेतंय म्हणजे संघाटी घेतंय, कोणी हातातलं पात्र घेतंय, कोणी बसायला जागा करून देते, कोणी गरम पाणी करून देते, अशा प्रकारचं. मग पुढे संभाषण आहे. बाबा काय प्राप्त केलं सिद्धार्थ तू? आता मी सिद्धार्थ नाहीये म्हणे, आता मी बुद्ध आहे. मग काय बुद्ध? आणि मग काय कसं प्राप्त केलं? मग सांगायला सुरू करतात. बरोबर. अशा प्रकारे ते सुद्धा बघू आपण. ओके, पुढच्या लेक्चरमध्ये मग यांना धम्म सांगितलं जातो आणि सांगितलं जातं की बाबा 4 आणि नंतर 8 अशा 2 गोष्टी आहेत. पहिले 4 आर्य सत्य, की हे सत्य, अर्य सत्य. 4 चत्तारी म्हणजे 4, सच्चानी म्हणजे सत्य. आता अर्य नेमकं म्हणजे काय? काय वाटतं तुम्हाला? अर्य काय वाटतं? बोला, कोणीतरी सांगा. अर्य, त्याला आपण आर्य म्हणतो. श्रेष्ठ. ओके, श्रेष्ठ. श्रेष्ठ. ओके, अजून सत्य. अजून हायेस्ट अजून धम्म. हायेस्ट धम्म. हायेस्ट धम्म. ओके, हायेस्ट धम्म. अजून बाबा नोबल आहे. का बरं नोबल आहे? की असं आहे की याच्यावरती काहीच नाही. समजा असं बेस्ट एक्झाम्पल आहे, असं बेस्ट सुटेबल आहे, इतकं सत्य आहे की त्याला समजा एखाद्या गोष्टीला पूर्ण 360 डिग्री खूप चांगल्या प्रकारे अभ्यास करून सांगितलेलं आहे. बेस्ट आहे, उत्तम आहे आणि काळानुसार बदलणारं नाही आहे अशा प्रकारे. बरोबर. म्हणून हे अर्य आहे. बरोबर. बेस्ट आहे, सगळ्यांना सुटेबल आहे अशा प्रकारे अर्य. कसं?
4 आर्य सत्य सांगितले. दुःख आर्य सच्चांग, दुःख समुदय आर्य सच्चांग, दुःख निरोध आर्य सच्चांग, दुःख निरोध गामिनी पटिपदा आर्य सच्चांग. पालीचे विद्यार्थी आता असंच सांगतील लोकांना एक्सप्लेन करताना. मग बुद्ध पुढे सांगतात, बाबा दुःख म्हणजे काय, दुःख म्हणजे काय भगवंत आता सांगतायत. आणि पहिलाच मोठा शब्द म्हणतायत, जातीपी दुःखा. जन्म घेणे हेच दुःख आहे. जन्म घेणे सुद्धा, जन्म सुद्धा दुःख आहे. किती मोठा प्रश्न आहे हा, किती मोठं स्टेटमेंट आहे की बाबा दुःख आहे ना, जन्म घेणेच दुःख आहे. का? जन्म घेतला, सगळे सेन्सेस सुरू झाले. किती सेन्सेस आहे आपले, बरोबर? किती? 6, बरोबर? इंद्रिय, 6 इंद्रिय कामाला लागले. मग यांच्याकडनं कुशल अकुशल होत गेलं आणि यांचे विपाक पण भेटायला लागले आणि हे चक्र सुरू झालं, बरोबर? रिॲक्शन 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 सुरू झालं, बरोबर? जाती बी दुःख. बाबा जन्म घेणं हेच दुःख आहे, पहिलेच बुद्ध म्हणतात. खतरनाक स्टेटमेंट आहे, खूप खतरनाक स्टेटमेंट आहे. मग दुसरं वाचा सगळ्यांनी, काय? जरा पी बुद्धा. हे पी काय? पी 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 कुठल्या प्रकारे व्याकरणाचा? निपात. येस, बरोबर, निपात आहे. व्हेरी गुड, बरोबर. जरा पे दुःखा, जर्जर होणं, बरोबर? जर्जर होणं, म्हातारं होणं, बरोबर? हे पण दुःख आहे असं म्हणतात. मरणम पी दुःखं, मरण सुद्धा दुःख आहे. मध्ये व्याधी पण येतो कुठे कुठे, बरोबर? मरणम पी दुःखं, बाबा मरण सुद्धा दुःख आहे, बरोबर? अशा प्रकारे का? मरत असताना बाकीचे चित्त वरती येतात, ते चित्त मोस्टली अकुशलच असतात, अनलेस आपण समते विपश्यना केली नसेल तर, ध्यान केले नसेल तर, आणि परत ते याच विवट्टाकडे जन्म मृत्यूकडे आपल्याला घेऊन जातात, बरोबर? मरणम पे दुःखं, सायकल सुरू झाली. जन्म झाला, संखार बनवले, रिॲक्शन दिलं, सेन्सेस चालू आहेत, इंद्रिय चालू आहेत, कर्म बनणं सुरू आहे आणि जन्म मृत्यू चालू आहे. जरा म्हातारं होणं, व्याधी होणं, बरोबर? खूप दुःख आहे. बरा, चला आता हे तिघं काय आपल्याला काय रिलेट होत नाही. असे आपल्या डोळ्यांवरती अशी पट्टी आहे की आपल्याला हे दुःख आहे कळतच नाही. हा, थोडाफार व्याधी वगैरे झालं तर ते तात्काळ वाटतं, हा रोग झाला, हातपाय दुखताय, कमर दुखते, भलतेच त्रास सुरू झाले आतले बाहेरचे, व्याधी पण दुःख आहे तेव्हा कळतं कधी हे संपतंय असं वाटायला लागतं, बरोबर? पुढे शोक, परिदेव, दुःख. भरपूर शोकामध्ये आहे, कोणाच्या वियोगामध्ये असेल, कोणाच्या कशामध्ये असेल, भरपूर शोकामध्ये आहे, दुःखामध्ये आहे. दो मनस, दूषित मन झालंय, खूप कुपित दूषित मन झालेलं आहे, चित्त खराब झालेलं आहे आणि त्याच्यावरून भरपूर प्रकारचे विकार उत्पन्न होऊन खूप मोठा उपायासा त्याच्यावरती रिॲक्शन होत चाललेलं आहे. चित्त अजून खराब होत चाललेलं आहे, भरपूर मोठा काळोख आहे आणि खूप दुःख 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 शोक आहे, परिदेव आहे, बरोबर? भरपूर मोठ्या यातना करत करत दुःख बघितलं जात आहे, हे पण दुःख आहे. शोक करणं, परिदेव करणं, दूषित मनाने म्हणजे दूषित मनाचे रिॲक्शन होणं, हे सुद्धा दुःख आहे असं बुद्ध म्हणतात. चला, तुम्ही मी शोक किंवा परिदेव याला एक्सपिरियन्स केलं असेल, ठीक आहे? चला, ठीक आहे. आता पुढे आपण कशाला एक्सपिरियन्स करू शकतो, बरोबर? अरुणाजी वाचा ही लाईन पुढची. अप्रियेही संपयोगोपि दुःखो. अप्रियेही संपयोगोपि दुःखो. अप्रिय लोकांचा सहवास, त्यांचा संपयोग होणं हे सुद्धा दुःख आहे. हे सगळ्यांना बरोबर पटतंय. अप्रिय लोक म्हटलं तर लगेच कोणाला 1-2 चेहरे आठवले असतील, बरोबर? काय काय चेहरे असतील? माझे सासरे, माझे सासू, माझी ही, माझी ती, माझे शेजारी, माझे असे ते, माझे नातेवाईक, माझे ते असे, माझा बॉस, माझे कलिग्स, बरोबर? अप्रिय लोकांचा संपयोग होणं हे दुःख समजा, बरोबर? बरंच लोकांना वाटत असेल असे मित्र, म्हणजे बाबा, म्हणजे इच्छा नसली तरी त्यांचा संपयोग होतोय, त्यांचा कॉन्टॅक्ट होतोय, त्यांची कंपनी होते, असे लगेच एखाद चेहरे आठवत असेल कोणाला, बाबा नको मला हे, पण त्यांचा सहयोग झाला की लगेच चित्त खराब होत जातं, दुःख आहे.
नको नको पण आहे, कमामध्ये आहे, हे पण दुःख आहे. बरोबर? पटतंय का हे? अप्रिय लोकांचा संपयोग होणं हे पण दुःख आहे. बरोबर? राईट? बोलो, पटतंय का? बुद्ध आता याला डिफाईन करतायत. बुद्ध सांगतायत की बाबा प्रॉब्लेम काय. नीट बघा, त्याच्यावरती मी येईल. बुद्ध आता प्रॉब्लेम सांगताय. बाबा प्रॉब्लेम काय? सगळ्यात पहिले प्रॉब्लेम आयडेंटिफाय केला. बाबा दुःख आहे. बरोबर? दुःख आहे. प्रॉब्लेमला आता आयडेंटिफाय केलं. कसं? हे दुःख आहे. हा प्रॉब्लेम आहे. काय? अप्रियही संपयोगो दुःखो. मित्रांनो आहात का? बोला. होतं का? अप्रिय लोकांचा संपयोग झाला तर दुःख होतं का? बोलो. हो सर. एक्झॅक्टली. बरोबर? ठीक आहे. पण आता सगळ्यात अजून हे तर सगळ्यांनाच झालं असेल. पिये ही विपयोगोपी दुःखो. अरे प्रिय लोकांचा वियोग होणे हे पण दुःख आहे. बरोबर? आमचे हे नाहीये, आमचे ते नाहीये, माझा हा नातेवाईक नाहीये, माझी ही नातेवाईक नाहीये. किती दुःख आहे. बरोबर? यांना गमावलं आहे. किती दुःख आहे. बरोबर? दुःख आहे. नंतर ब्रेकअप झालं, हे झालं, ते झालं, हे पण दुःख आहे. बरंच दुःख आहे. बरोबर? त्याच्यानंतर बाबा म्हणजे घरातला कुठला पशु असेल, प्राणी असेल, पक्षी असेल, तो पण गेला, ते पण दुःख आहे. भयंकर दुःख आहे. प्रिय लोकांचा वियोग होणे हे सुद्धा दुःख आहे. बरोबर? सगळ्यांनी एक्सपिरियन्स केलंय. राईट? आणि मग पुढे काय? सगळ्या दुःखांची अजून एक मेन कारण का? यम्पि छंग न लभती तम्पि दुःखं. अरे यंग पी इच्छंग, जी पण इच्छा केली, यंग जी पण इच्छा केली, न लभती, जी इच्छा केली ते नाही प्राप्त झालं, ते पण दुःख आहे. ते पण दुःख आहे. चांगला जॉब पाहिजे, नवीन जॉब पाहिजे, चांगला बॉस पाहिजे, चांगली सॅलरी पाहिजे, चांगले नातेवाईक पाहिजे, चांगली बायको पाहिजे, चांगला नवरा पाहिजे, चांगला पार्टनर पाहिजे, चांगली तब्येत पाहिजे, चांगले शेजारी पाहिजे, चांगले नातेवाईक पाहिजे, मोबाईल पाहिजे, घर पाहिजे, गाडी पाहिजे, असं करायचंय, तसं करायचंय, नाही होते, नाही प्राप्त होते, असं जीव व्याकुळ होत चाललाय. बरोबर? यम्पि छंग न लभती तम्पि दुःखं. होतंय, जमतंय हे. बरोबर? त्याची इच्छा केली आणि इच्छा पूर्ण होत नाहीये, ते लाभत नाहीये, हे सुद्धा दुःख आहे. बरोबर का मित्रांनो? जमतंय का? पटतंय का? बुद्ध सांगताय दुःख. बुद्ध दुःखाला आता डिफाईन करताय. बरोबर? व्याख्या सांगतायत. पटलं का? पटलं का? बोला. बोला. हो सर. हो सर. असं काय आहे जे एक्सपिरियन्स नाही झालंय अजून? पहिलं आणि तिसरं सोडलं तर बाकीचं तर सगळ्यांनी ऑलमोस्ट बाबा हा याचा तर बाबा एक्सपिरियन्स झालेला आहे. मग पुढे संक्षिप्तेन, संक्षिप्तपणे सारांश करत, पंच उपादान खंदा दुःखा. बरोबर? पंच उपादान खंदा दुःखा. पंच म्हणजे 5, उपादान आणि खंद दुःख. कोणाला आठवतंय पंच उपादान खंद काय काय आहेत? कोणी सांगेल प्लीज? रूप, सर, वेदना, संज्ञा, संस्कार, विज्ञान. येस, पंच उपादान खंद. उपादान खंद 5 आहे. त्याच्यामध्ये आपण 2 भाग करूया. पहिला आहे रूप. बरोबर? नाम आणि रूप. नाम आणि रूप. पंचोपादान खंद हे नाम आणि रूप ज्याने आपण बनलेलो आहे. रूपाला जाऊ देऊ पुढे. रूप पुढे बघू अभिधम्मार्थ संग्रहमध्ये. नामामध्ये 4 आहे. बरोबर? वेदना, संज्ञा, संखार, विज्ञान. ओके? वेदना, संज्ञा, संखार, विज्ञान. आता इथे डिटेलमध्ये नाही जाणार. जेव्हा आपण हे शिकूया ना पटिच्च समुत्पाद, तेव्हा जाऊया की बाबा अशा प्रकारे ना चित्त काम करतं. कसं की बाबा एखादं रूप पाहिलं, त्याच्यावरती त्याला ओळखलं, मग ओळखून बघितलं की हे चांगलं आहे की वाईट आहे, मग त्याच्यावरती रिॲक्ट केलं. ही प्रोसेस सुरू झालेली असते कंब बनवण्याची, रिॲक्ट करायची.
आणि ते उपादान खंड परत 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 उत्पन्न झाले. प्रत्येक गोष्टीला बघून, इंद्रियांच्या प्रत्येक आलंबनाला बघून हे उपादान खंड त्यांचं काम करत चाललेत, कम्म बनत चाललेत. आणि ही सायकल सुरूच आहे, कम्म बनत चाललंय. मग जन्म मृत्यू येणारच, ही सायकल सुरू झालेली आहे. आणि यालाच मित्रांनो बुद्धांनी काय म्हटलंय, बोला, दुःखं. हे दुःख आहे मित्रांनो, बरोबर, हे दुःख आहे. होते का याची जाणीव, बोला, याची जाणीव होते, बोला, हो सर, हो सर. होते किती नाही वेळासाठी. सर. हा, व्हेरी गुड. नाही होत, चला एक उत्तर आलं. किती वेळासाठी, किती, चला ठीक आहे. आता मला वाटतं ह्या वयाचं कोणी नाहीये, पण चला, ब्रेकअप झालं, 1 ते 2-3 महिने झालं, नंतर शांत झालं, डिवोर्स झाला, 1-2 वर्ष मे बी, ठीक आहे, ओके ओके. कोणी वारलं, कोणी किती जवळचा पण वारलं, जेव्हा जेव्हा फक्त त्याची आठवण येईल तेव्हा दुःख होतं. मग नंतर मोबाईल तर आहेच, नातेवाईक तर आहेच, मग परत सगळं जसं तसे सुरू होऊन जातं, बरोबर. मग पुढे म्हणजे कसं, हे असं वरवर थोडं 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 या डिल्युजन मधनं आपण कधी कधी वर डोकं करत असतो. थोडक्यात ते आठवतं, जसं मैतीला माणसं गेल्यानंतर, अरे रे रे चांगला होता रे, सगळ्यांना इथे जायचंय रे, लोक सिरियस होऊन जातात जेव्हा ती चिता असे पेटत असते. सगळ्यांचा हा फायनल डेस्टिनेशन आहे, असं करत करत विचार करत आणि परत लागलेत आपल्या आपल्या कामाला सगळ्या, बरोबर. अशा प्रकारे देवदूत सुत्त आहे, ठीक आहे, प्लीज बघा युट्यूबला, खूप छान सुत्त आहे देवदूत, ज्याच्यामध्ये यम प्रश्न विचारतो, ठीक आहे, खूप छान सुत्त आहे बघा, यम. ओके, आपल्या चॅनलला आहे देवदूत सुत्त, खूप छान सुत्त आहे, बरोबर. म्हणजे देवदूत म्हणतो की बाबा तुला मी इतके दूत पाठवले तरी तुला कळलं नाही का हे किती दुःख आहे. मग तू हे दुःख तुझ्या आयुष्यामध्ये परत परत नाही येणार, तर त्यासाठी तू प्रयत्न का नाही केले, यम विचारतो, ठीक आहे, यम विचारतो असे प्रश्न, ठीक आहे. चला मित्रांनो, हे दुःख आहे. एखाद आवाज आला की नाही, याची जाणीव नाही होत. का नाही होत माहिती आहे, त्याच्यावरती आपण येऊ. का नाही होत, याची जाणीव का नाही होत, त्याच्यावरती आपण पुढे येऊया. क्वेश्चन मार्क आहे हा. परत एकदा मित्रांनो, भगवंतांनी दुःख सांगितलं की दुःख काय, बाबा जन्म घेणं, म्हातारं होणं, व्याधी होणं, आजारी पडणं, मरणं हे दुःख आहे. हे कोण बोलू शकतं. ओके, फॉर एक्झाम्पल, बाबा जिमला जाणं दुःख आहे, हे कोण बोलेल, जो रोज रोज जिमला जाऊन वैतागलाय समजा, बरोबर. मग असाच व्यक्ती बोलू शकतो बाबा जन्म घेणं दुःख आहे का, कारण की त्याने स्वतःचे जन्म पाहिलेत आणि त्याला दिसलं की बाबा मी जेव्हा मी जन्म घेतलाय ना, तेव्हा मी दुःखीच झालोय, जेव्हा मी म्हातारा झालोय मी दुःखीच झालोय, जेव्हा मी मरण पाहिलंय मी दुःखीच झालोय. असा व्यक्ती बोलू शकतो की ज्याने त्याचे जन्म पाहिलेत, त्याने त्याची व्याधी पाहिलीत, बरोबर, त्याने दुसऱ्यांसाठी रडताना पाहिलेत, बरोबर. म्हणजे स्वतःला प्रत्येक जन्मांमध्ये प्रत्येक व्यक्तीसाठी रडताना पाहिलंय. त्याला वाटतं की माझं इतकं रडणं हे काही अर्थाचं नव्हतं, कारण की सगळं नश्वर होतं समजा. पुढची गोष्ट पुढे बघू. अशा प्रकारे मग आता हे 3-4 गोष्टी आहेत, इथे आपण थोडंफार रिलेट करू शकतो, पण खूप थोड्या समयासाठी याची आपल्याला जाण होते. ते दुःख कसं माहिती आहे आपलं, ते दुःख फक्त भोगायचं दुःख आहे आपलं, बरोबर. हे जाणण्याचं दुःख नाही, अनुभवाचं दुःख, फक्त भोगायचं दुःख आहे. कसं, पुढे बघू आपण. हे आहे दुःख अरिय सच्च. मग काय झालं आता इथे, भगवंतांनी एक प्रॉब्लेम सांगितला, प्रॉब्लेमला आयडेंटिफाय पण केलं. ओके, आता या प्रॉब्लेम वरती ना आता एक त्याच्यावरती अभ्यास होतोय समजा. त्या प्रॉब्लेमला आता स्टडी केला जातोय, त्याचं अनालिसिस केलं जात आहे, त्याला स्टडी केलं जात आहे. बाबा काय प्रॉब्लेम, नेमका काय हे प्रॉब्लेम आहे, पण का, कसा, वाय हा प्रश्न येतोय, का. मग बुद्ध सांगतात बाबा दुःख का होतं माहितीये. मग बुद्ध सांगतात बुद्ध की दुःख का होतं. जी, कथमच्च भिक्कवे दुःख समुदयं अरिय सच्चं यायं तन्हा कोनोभविका नंदीराग सहगता तत्र तत्राभिनंदिनी सेय्यधिद कामतन्ना भवतन्ना विभवतन्ना. मित्रांनो काय झालं, भगवंतांनी सांगितलं बाबा दुःख आहे, बरोबर, पण दुःख नेमकं का होतं माहिती, वाय, कुठून येतं, तर इथून येतं. कुठून येतं, इथून येतं, बरोबर. कोणी हे शब्द वाचलेत आधी, वाचनामध्ये आलेत, ऐकण्यामध्ये आले ते शब्द,
बोला, प्रामाणिकपणे सांगा. राईट. कसं आहे मग हे आता? काय आहे दुःखाचं कारण? काय समजा दुःखाचा समुदय होतोय की बाबा एक घडं आहे आणि एक घडं आहे ना, आपण भरतच चाललोय. याला माहिती कारण काय? भगवंत सांगतात तण्हा. जेव्हा आपण हे बघूया ना, पट्टीचे समुत्पाद, त्याच्यामध्ये परत तण्हा येईल ना, की बाबा दुःख समुदय कथमंच भिक्कवे दुःख समुदय अर्य सच्चंग. बुद्ध म्हणतात प्रॉब्लेम हे सत्य आहे, पण प्रॉब्लेम जो दुःख, ओके, दुःख प्रॉब्लेम आहे, पण दुःख कशामुळे उत्पन्न होतं आता भगवंत ते सांगतात. काय? या तण्हा. बाबा जी तण्हा आहे ना, तण्हा, त्याला आपण काय म्हणतो मराठीत? बोला, लवकर सांगा, काय म्हणतो? कृष्णा तृष्णा. तृष्णा. थोडं अजून तृष्णा. सोप्या भाषेत सांगा. तृष्णाला तुम्ही कसं सांगाल? तृष्णाला कसं घ्याल? अजून आसक्ती. आसक्ती. ओके. अजून थोडा स्ट्रॉंग वर्ड पाहिजे. लोभ लोभ ओके. लोभ, ओके, आसक्ती, एखादी डिझायर असणं, बरोबर, डिझायर असणं, क्रेविंग असणं, बरोबर, क्रेविंग असणं. तर इच्छा असणे, हवं असं वाटणे. हा, ते पण आहे, बरोबर. म्हणजे क्रेविंगला अजून मला शब्द आठवत नाही, की खूपच तीव्र इच्छा असणं एखाद्या गोष्टीची, त्याला तण्हा म्हटलंय. समजा तृष्णा येते. मग ही तृष्णा कशी? ऐका आता, माईक बंद करा सगळ्यांनी. या यंग जी काही तण्हा आहे ना, ही माहिती कशी आहे? सगळ्यांनी माईक बंद असेल तरी हा शब्द वाचा, पुढचा फार महत्वाचा आहे. पोनोभविका. ही तण्हा आहे ना, पोनोभविका आहे. पुन्हा उत्पन्न होणारी आहे. पोनोभविका पुन्हा उत्पन्न होणारी आहे आणि पुन्हा तुम्हाला उत्पन्न करणारी आहे. पुन्हा तुम्हाला जन्म देणारी आहे. हे त्याचं कारण आहे. पोनोभविका परत जन्मासाठी तुम्हाला प्रवृत्त करते. पण कशी करते? आता कसे आहे त्यांना? नंदी. पुढचा शब्द बघा, खूप छान शब्द आहे. बुद्धाने काय शब्द बनवलेत? नंदी, राग, सहगता. बाबा ही तण्हा आहे ना, परत उत्पन्न होणारी आहे, परत जन्माकडे घेऊन जाणारी आहे. पण ही कशी आहे? ही सहगता आहे. सहगते कोणासोबत तरी आहे. कोणासोबत आहे? राग. काय घ्याल याचा अर्थ? सांगा नवीन लोक, काय अर्थ घ्याल याचा? रागाचा अर्थ काय घ्याल? लोभ, आसक्ती. पण कशाबद्दलचा राग, कशाबद्दलची आसक्ती, कशाबद्दलचा लोभ? बोला, कोणत्याही वस्तूच्या प्रती आसक्ती. अजून प्रिसाइजली सांगा. कोणीतरी सांगा. इंद्रियांच्या आलंबनाप्रती, बरोबर. रूप पाहिलं, वाव, काही ऐकलं पाहिजे, गंध घेतला पाहिजे, चव घेतली पाहिजे, स्पर्श पाहिजे, याच्याबद्दल या रागामध्ये, या रागाच्या सोबत आहे, या लोभाच्या सोबत आहे, या आसक्तीच्या सोबत आहे. आणि आसक्ती हा राग माहिती कसा आहे? पहिला शब्द नंदती, नांदणे म्हणजे रिजॉईस करणे, त्याच्यामध्ये आनंद घेणे. ही तण्हा माहिती कशी? ही आनंद घेते, बरोबर. आपणच घेतो ह्या सगळ्या 6 गोष्टींमध्ये, 6 इंद्रियांमध्ये आनंद घेतो, बरोबर. आनंद घेतला जातो या रागामध्ये, या आसक्तीमध्ये, या लोभामध्ये, या इंद्रियांच्या विषयांमध्ये आपण आनंद घेतो. आणि ही तण्हा त्याच्यासोबतच असते, जी पोनोभविका आहे, पुन्हा जन्म देणारी आहे. ही तण्हा अजून कुठं सापडते? तत्र अभिनंदिनी. अभिनंदित परत नंदतीचा शब्द आहे. अभिनंदती, खूपच आनंद घेतला जातो. कुठे? कधी? तत्र तिथे, म्हणजे जिथे तण्हा उत्पन्न झाली, ती तिथे आनंद घेत जाईल, वाढत जाईल, मल्टिप्लाय होत जाईल. मित्रांनो, ही तण्हा दुःख समुदायाचं कारण आहे, जी पोनोभविका आहे. परत उत्पन्न होणारी आहे, तुम्हाला जन्म घेण्यासाठी प्रवृत्त करणारी आहे. ही तण्हा नंदी राग सहगता आहे. सहगता आहे कशाच्या? रागाच्या. राग मराठीवाला राग नाही, पालीवाला म्हणजे आसक्ती, क्रेविंग.
बरोबर. नंदी तिथे आनंद घेते. राग कशाबद्दल? 6 इंद्रिय आहे, 6 इंद्रियांचे जे रूप आहे ते पाहिजे असतात, त्याच्याबद्दल आपण आसक्ती करत असतो, बरोबर. आणि त्या आलंबनामध्ये, त्या रागामध्ये आपण म्हणजे ही तण्हा जी आपल्याला प्रवृत्त करते, त्याच्यामध्ये आनंद घ्यायला, नांदायला, नंदी रस घ्यायला, अशी ही तण्हा जी तत्र तत्र अभिनंदने, जिथे जिथे उत्पन्न होईल तिथे तिथे आनंद घेत जाईल, अशी ही तण्हा. मग काय तण्हा? बोला सगळ्यांनी 3 शब्द वाचा पुढचे. कामतण्हा, भवतण्हा, काम तण्हा, भव तण्हा, विभव तण्हा. कोणी सांगेल, प्रयत्न करेल या 3 शब्दांना एक्सप्लेन करायचा, किंवा थोडक्यात काय अर्थ काढाल तुम्ही याचा, किंवा काय अर्थ माहिती आहे? कामतण्हा इंद्रियाबद्दल आसक्ती, भवतण्हा म्हणजे दृढपणा म्हणजे अधिकपणा, विभवतणा म्हणजे निर्वाणाकडे मार्ग. ओके. काय झालं आता? समजा आपण सगळं आता कामतण्हामध्येच आहे, एक कॅटेगरी. कशी कामतण्हा? कामाचा अर्थ संस्कृतमध्ये वेगळा होतो, पालीमध्ये वेगळा होतो. पालीमध्ये अर्थ असा आहे, जे आपले 6 इंद्रिय आहेत, बरोबर, त्या 6 इंद्रियांचे काहीतरी विषय आहेत, त्या 6 इंद्रियांचे काहीतरी आलंबनं आहेत. मग ते आलंबनाला बघून मनामध्ये काहीतरी उत्पन्न होतं, आसक्ती, राग, द्वेष, बरोबर, अशा प्रकारे. मग काम, त्याच्यामध्ये आता राग उत्पन्न होतोय, इच्छा उत्पन्न होते, डिझायर उत्पन्न होत आहे, त्याला बघायची, त्याला एक्सपिरियन्स करायची, इंद्रियांच्या आलंबनाला, बरोबर. ती क्रेविंग होते, इंद्रियांच्या आलंबनांमध्ये रस घेणे आणि ते पाहिजे त्याच्यासाठी क्रेविंग करणे, तीव्र इच्छा असणे, हे झालं कामतण्हा, जे तुम्हाला मला परत परत जन्म घेण्यासाठी प्रवृत्त करतं. एक ऑलमोस्ट सगळे ह्या कॅटेगरीमध्ये आहेत. मग समजा भवतण्हा, मग दुसरी कॅटेगरी अशी की असं पाहिजे, तसं पाहिजे, अंबानीच्या घरामध्ये जन्म व्हायला पाहिजे, इथे जन्म व्हायला पाहिजे, तिथे जन्म व्हायला पाहिजे, ही गरिबी का? असं जन्म व्हायला पाहिजे, तसा जन्म व्हायला पाहिजे, बरोबर. मग आपण काहीतरी सुत्त वाचले, अभिधम्मता संघ वाचलं, 31 श्लोक वाचले, पाप पुण्य वाचलं, स्वर्ग नरक वाचलं, आणि मग तेव्हा वाटू लागलं, ओ तुषितामध्ये जन्म पाहिजे, तावतिसामध्ये जन्म पाहिजे, ब्रह्मलोकामध्ये जन्म पाहिजे, बरोबर. अशा प्रकारे अरे याने हे पुण्यकर्म करून हा असा देवता झाला, तर मी पण अशी होते, असा होतो, याच्याबद्दल तण्हा उत्पन्न करणे, तृष्णा उत्पन्न करणे, असं पाहिजे, तसं पाहिजे, असं जन्म पाहिजे, तसं पाहिजे, झालं भवतण्हा. मग थोडंसं अजून पुढे जाऊन कोणीतरी खूप चांगल्या प्रकारे समत विपश्यना करू लागला, धम्माचा अभ्यास करू लागला, पर्यती पटिपत्ती आणि पुढे पटिवेद समजा येऊ लागलं, जमू लागलं, आणि मग तो व्यक्ती त्याची क्रेविंग करतोय, कसली? जन्म नाही पाहिजे, जन्म नाही पाहिजे, जन्म नाही पाहिजे, निब्बान पाहिजे, निब्बान पाहिजे, निब्बान पाहिजे. हे सुद्धा क्रेविंग मध्ये येतं, हे सुद्धा तण्हामध्ये येतं मित्रांनो. असं जन्म नको, जन्म नको, जन्म नको, निब्बान पाहिजे, निब्बान पाहिजे, निब्बान पाहिजे, हे सुद्धा क्रेविंग मध्ये येतं. कामतण्हा, भवतण्हा, विभवतण्हा. मित्रांनो, पहिल्या 1 ते 2 कॅटेगरीमध्ये तर आपण नक्कीच येतो, सगळेच येतो, न कळत पण येतो, न कळत पण आहोतच. हे आहे मित्रांनो 3 प्रकारच्या अशा तण्हा, जे तुम्हाला मला दुःख समुदय करायला लावतात, आहेत ते आपल्यामध्ये, म्हणून आपण त्याच्यावरती रिॲक्ट करतो. ही तण्हा आपल्याला परत परत जन्म घ्यायला लावते. ही तण्हा प्रत्येक आपल्या रागामध्ये, आसक्तीमध्ये, इंद्रियांच्या विषयामध्ये आपण राग उत्पन्न करत असतो, त्याच्यामध्ये आपण आनंद घेत असतो, ही तेव्हा तेव्हा उत्पन्न होत असते. जेव्हा जेव्हा आपण तिला उत्पन्न करू तत्र तत्र, तेव्हा तेव्हा ती आनंद घेत असते, आणि ही पुनर्भविका आहे, परत परत जन्म देणारी आहे, अशी ही तण्हा. बोला कामतण्हा, भवतण्हा, विभवतण्हा. मग आता भंतेजी, तुम्ही आम्हाला दुःख पण सांगितलं, तुम्ही आम्हाला सांगितलं बाबा दुःख प्रॉब्लेम आहे, ठीक आहे. तुम्ही आम्हाला हे पण सांगितलं की बाबा हे दुःख जे आहे हे कशा प्रकारे कलेक्ट होतं, ते पण आपण आयडेंटिफाय केलं, पण याच्यावरती सोल्युशन आहे का? आहे ना. तिसरा पॉइंट, सोल्युशन आहे. काय? दुःख निरोध. या दुःखाचं निरोध करू शकतात, या दुःखाला संपवू शकतात, निरोध करू शकतात.
प्रॉब्लेम आयडेंटिफाय केला, प्रॉब्लेमला एक्सप्लेन केला, नीट समजून घेतलं प्रॉब्लेमला, त्याचं रिझन पाहिलेत. आता प्रॉब्लेमवरती सोल्युशन काय? अरे हे आहे ना सोल्युशन. काय आहे सोल्युशन मित्रांनो? वाचा तिसरं वालं काय आहे, वाचा. दुःख निरोध अर्य सच्चम. दुःखाचं निरोध करणं, दुःखाला थांबवणं, दुःखाला थांबवणं. कसा सोल्युशन आहे ना? मग सांगा कसं सोल्युशन आहे? की बाबा आता मेन प्रॉब्लेम काय आहे त्या दुःखाचा? बाबा तण्णा आहे. ही तण्णा याला आता आपण कलेक्ट करत चाललोय आणि ते तुम्हाला परत 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 जन्म घ्यायला लावतोय. मग तण्णाचं काहीतरी केलं पाहिजे. आता हे जे तण्णा आहे ना, याच्यावरती काहीतरी करावं लागेल. दुःख निरोध अर्य सच्चंग. कथमांच भिक्कवे दुःख निरोध अर्य सच्चंग. यो तसा एव तण्णाय. जी काही तण्णा आहे ना, आता तिला आता तिच्यावरती आता काम करायचंय. या तण्णावर आता काम करायचं. कारण की बाबा काम तण्णा, भव तण्णा, विभव तण्णा हीच आपल्याला दुःख दुःख दुःखसाठी कामामध्ये येते. बरोबर. दुःख म्हणजे दुःख समुदय करायला लावते. मी या तण्णाचं माहिती काय करायचं आपल्याला? मी त्याला खालून येतो. कसं? त्याग. याचा आपल्याला त्याग करायचा आहे, म्हणजे त्याग करायचा आहे. त्याचा आपल्याला निरोध करायचा आहे. पूर्णपणे निरोध करायचा आहे. नकोय. पण कशी नकोय? पूर्णपणे काढून टाकायचंय तिला. कसं काढायचंय? विराग. विराग. आपण राग कशामध्ये उत्पन्न करतो? बोला. राग कशामध्ये उत्पन्न करतो? आत्ताच झालं 2-3 मिनिटं आधी. कशामध्ये राग उत्पन्न करतो आपण? इंद्रिय आपले जे हवा तृष्णा येस, इंद्रियांच्या आलंबनामध्ये राग उत्पन्न करतो. पण जर आपण तो रागच थांबवून टाकला तर असेस. अजिबात ह्या तण्णाला जागा देऊ नका. विराग करा. म्हणजे अजिबात आसक्ती नको. असेस, काही शेष नसलं पाहिजे अशा प्रकारे, आणि कसलाच राग नसला पाहिजे, आसक्ती नसली पाहिजे, अशा प्रकारे याचा निरोध करायचा, याला दूर काढून फेकायचंय. कसं? त्याचा त्याग करायचं आहे. बरोबर. त्याचा त्याग करायचा आहे. पटी निसर्ग. पटी शब्द ओळखा. पटी 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 पटी. पटी कुठल्या प्रकारे? व्याकरणाचा उपसर्ग. उपसर्ग. पटी निसर्ग. पूर्णपणे याला काढून टाकायचं आहे. त्याचा म्हणजे पूर्णपणे त्याचा विसर्ग करायचा, त्याला पूर्ण जडापासून पूर्ण काढायचंय. असा पटी निसर्ग करायचा आहे. मुक्ती. मुक्ती पाहिजे. याच्यापासून मुक्ती पाहिजे. नकोय आम्हाला, अजिबात नकोय. आणि अनालयो. अनालयो. कुठल्याच प्रकारचा राग नकोय. फ्री फ्रॉम डिझायर्स. कुठल्या प्रकारचा राग नकोय. अशा प्रकारे. परत एकदा काय करायचं? हे दुःख निरोध कसं करायचं? ते तण्णा आहे ना, ह्या तण्णाला असेच काहीच उरलं नाही पाहिजे. म्हणजे जसं काही मडकं भरलं असेल, मडकं पूर्ण पालथे करायचं, त्याच्यामध्ये काहीच ठेवायचं नाहीये. विराग. त्याच्यामध्ये आसक्ती पण ठेवायची नाहीये. असं त्याचा निरोध करायचा, त्याला दूर करायचंय. पूर्णपणे त्याचा त्याग करायचा आहे. पटी निसर्ग. काही उरलं सुरलं असेल त्याला पूर्ण साफ करायचं आहे. त्याच्यापासून मुक्ती पाहिजे, मुक्ती पाहिजे. आणि अनालयो. अजिबात त्याच्याबद्दल डिझायर्स नकोय. बरोबर. इच्छा नको की मला पाहिजे पाहिजे म्हणून. बरोबर. परत एकदा काय झालं? भगवंत म्हणतात बाबा दुःख आहे. प्रॉब्लेम सांगितला, मग त्याला अजून चांगल्या प्रकारे एक्सप्लेन पण केलं. दुःख समुदय कसा होतो ते पण सांगितला. मग हे 2 सांगितल्यानंतर भगवंत म्हणतात अरे टेन्शन घेऊ नका, याच्यावरती सोल्युशन पण आहे. काय आहे सोल्युशन? की जसं काही तण्णाने भरलेलं एखादं मडकं असेल ना, या मडक्याला आपण पूर्णपणे काय करूया? खाली करूया. बरोबर. भंतेजी, तुम्ही दुःख सांगितलं, तुम्ही दुःखाचा समुदय कसा होतो ते पण सांगितला. तुम्ही आता म्हणताय की ह्या दुःखाचा निरोध करायचं आहे, सोल्युशन करायचं आहे. आणि त्या दुःखाला, त्या समजा त्या तृष्णेला आपल्याला पूर्णपणे खाली करायचं आहे. काहीच नाही उरलं पाहिजे. मुक्ती पाहिजे, अनालयो पाहिजे, असेच पाहिजे. पूर्णपणे त्याचा निरोध करायचा आहे. हो, असंच करायचं आहे. पण कसं करायचं? मग भगवंत सांगतात 4थ्या मुद्द्यामध्ये. वाचा 4थं काय आहे? वाचा. दुःख निरोध गामिनी पटिपदा अर्य सच्चम. येस.
मुंबईला जायचंय, आपल्या प्रॉब्लेमचं सोल्युशन काय, मुंबईला जायचंय, पण कसं जायचं हे तर सांगा. येस, ही ट्रेन आहे, या ट्रेनमध्ये बसा, तुम्ही मुंबईला पोहोचाल. असंच सोल्युशन सांगितलं की असं असं करायचंय, पूर्णपणे त्यांना काढायची आहेत. पण कशी काढायची, कशी काढायची, समजा अशी काढायची. दुःख निरोध गामिनी पटिपदा. काय अर्थ घ्याल तुम्ही याचा, सांगा कोणीतरी मला. अर्थ काय घेऊ आपण याचा? अष्टमुख मार्ग. घरी ओरडू नको. दुःख निरोध गामिनी. काय 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 अर्थ घ्यायला याचा? दुःख निरोध दुःख दूर करण्याकरता. निवारण करणे. आगमन करा. दुःखावर उपाय. दुःखाला पूर्णपणे निरोध करण्यासाठी. नको इथे एकदम बॅरियर्स टाकायचे की मला दुःख नकोच आहे, मला काय करावं लागेल बाबा, हा मार्ग ह्या पटिपदा आहे. दुःखाचं पूर्णपणे निरोध करण्यासाठी गामिनी घेऊन जाणारा असा हा मार्ग आहे का मित्रांनो? थोडासा ओळखीचा हा मार्ग बोलो. ओके, थँक्यू मित्रांनो. ओळखीचं होतं ना हे, बरोबर ओळखीचं होतं. दुःख निरोध गामिनी पटिपदा अर्य सच. कथमंच भिक्कवे दुःख निरोध गामिनी पटिपदा अर्य सच्चंग. अयंगेव अरियो अठ्ठंगिको मग्गो संयथित. अशा प्रकारचा हा अरिय अठ्ठंगिको मग्ग, 8 अंगांनी असा बनलेला हा मार्ग आहे. कसा? सम्मा दिठ्ठी, सम्मा संकप्पो, सम्मा वाचा, सम्मा कम्मंतो, सम्मा आजीवो, सम्मा व्यायामो, सम्मा सती, सम्मा समाधी. सगळ्यांनी ऐकलंय बरोबर? काय आहे हा मार्ग? परत सांगा, मराठीत सांगा, काय मार्ग आहे हा? कुठे घेऊन चाललाय आपल्याला? निब्बाणाकडे. ओके, निब्बाणाकडे घेऊन चाललाय. परत एकदा बाबा, दुःख 4 आर्य सत्य भगवंत सांगतात. दुःख आहे, मग दुःखाला एक्सप्लेन केलं. मग दुःखाचं नेमकं बाबा दुःख कुठून येत आहे त्याला ओळखलं आपण, त्याला स्टडी केला. हो, दुःखाचा समुदय होते तणामुळे, कामतणा, भवतणा, विभवतणा. मग कसं करायचं दुःख कमी? ते ह्या तणाला पलटी करा, पूर्णपणे त्याला संपवून टाका, नसलीच पाहिजे. हे सोल्युशन आहे. सोल्युशन ते दिलं, पण याला मी करू कसं? तुझ्या डायबिटीस वरती हा उपाय आहे की तू असं असं कर. शुगर इंटेक नको, हे नको, ते नको. अरे हे तर सांगितलं, पण करायचं कसं? मग चहामधली साखर किंवा हे किंवा ते, कार्ब्स कमी करा, व्यायाम करा, असं करा. हे आता असं असं करायचं. तसंच सोल्युशन सांगितलं, दुःख निरोध सांगितलं, पण करायचं कसं? तर हे असं करायचंय मित्रांनो, तुम्हाला आणि मला असं करायचं आहे. पण सर हे तर 8 भाग आहे, याला सुरू कुठून करायचं? कोणी सांगेल कुठून करायचं सुरू? आता सांगितलं, अशा प्रकारे तुम्ही निब्बाणाला जाल. इतकं सगळं सांगितलं, कुठून सुरू करायचं? कोणी सांगेल, कोणी ओपिनियन देईल, मत सांगेल, बोला. सम्यक दृष्टी. शिलापासून. ओके, सम्यक दृष्टी, शिलापासून. अजून त्यापासून शील समाधी प्रज्ञा. शील शील, समाधी समाधी, पय्या. अच्छा, अजून 2-3 जागा झाले. अजून बोलो बोलो बोलो. मला असं वाटतं की सम्मा संकल्प केला की मग ह्या 8 गोष्टींनी आपण अधिष्ठान येऊन करू सम्मा शकू. संकल्प कसा कराल? काय सम्मा संकल्प? सम्मा संकल्प म्हणजे मी अशी कन्सेप्ट करेल की मला अष्टांगिक मार्ग म्हणजे संवादिट्टी, माझी दृष्टी चांगली असली पाहिजे, पॉझिटिव्ह थिंकिंग असली पाहिजे, मी नीट बोललं पाहिजे, जे पंचशिलाचे जे तत्व आहेत ते मी काटेकोरपणे पण शिलाचं तो तर पालन 2 केलं. नंबरला येतो. हो 2 मग नंबरच 1 नंबर स्किप करून 2 नंबरला कसं येऊ आपण? संकल्प नाही म्हणजे करायचा. नाही म्हणजे मनुष्य स्वभाव आहे हा. ते दृष्टीपेक्षा पण आपण एक अधिष्ठान घेतलं की मला हे करायचंय की मग मला सोपं पडेल माझ्या दृष्टीने, असं मला वाटतं. ओके ओके, चलेगा. अजून सर मिथ्या दृष्टीचा नाश करावा लागेल. कसं करतात मिथ्या दृष्टीचा नाश? मिथ्या दृष्टी तुम्ही सुरू कुठून कराल? प्रत्येकाचं ओपिनियन.
मी इकडनं सुरू करेल. समाज निब्बाणाचा मार्ग मी इकडनं सुरू करेल. हे 8 मार्ग, हा 8 मार्गांचा एक रस्ता दिलाय, मी इकडनं सुरू करेल मिथ्या दृष्टीला नष्ट करून. पण मिथ्या दृष्टी काय आहे? सम्मा संकल्प, ज्याला आपण संकल्प म्हणतो, तो संकल्प आहे का? अजून सम्यक दिठ्ठी. मग सम्यक दिठ्ठी कसं करायची? सम्यक दिठ्ठी काय आहे? सम्यक दिठ्ठी प्रज्ञेमध्ये जागृत प्रज्ञा जागृत करायची, पैया जागृत. पण इथे पैया कुठे दिसतंय? इथे नाहीये पैया. आहे की नाहीये पैया इथे? मिथ्या जीवन मुक्त करायचं. बोला बोला बोला. कसं कराल? सर मी इकडनं सुरुवात करेल. पहिली पायरी, दुसरी पायरी. एक नाव आलं, एक पहिले आवाज आला शिलाचा, मग एकाचा आवाज आला, शील समाधी पैया. सांगा बरं हे काय आहे? शील समाधी प्रज्ञा. शील समाधी आणि पैया, बरोबर. असा हा आहे मित्रांनो. इकडनं सुरू होतं. अरे सर, गोष्ट चालू आहे दुःख निरोध गामिनी पटिपदा आर्य अठ्ठांगिक मार्गाबद्दल आपण बोलतोय. तुम्ही कुठून मध्ये हे शील समाधी पैया आणलं? हो, कारण की हे शील समाधी पैयाच आहे. कसं? तर असं कसं हे आहे मित्रांनो, शील समाधी पैया. जुन्या लोकांना जसा टेबल काढला लगेच दिसतं शील समाधी पैया, बरोबर. हेच आहे धम्म, हाच आहे शील समाधी पैया मित्रांनो, हाच धम्म आहे. बरोबर बरोबर. आता कुठून सुरू कराल? मला सांगा, कुठून सुरू कराल? तर पहियेपासून करू आपण. पैयेपासून सुरू कराल? डायरेक्ट तुम्ही मांडी मोडून बसा आता विपश्यना करायला. शील पासून सर. शीलपासून. शील पासून सुरू करू ना आपण, बरोबर. माझ्याकडनं मी दिवसातनं 4-5 वेळेस जेवतोय. माझ्याकडनं मोबाईल सुटत नाहीये. माझ्याकडनं खरं बोलणं जात नाहीये, खोटं बोलणं जात नाहीये. मी कसा संवादिट्ठी डेव्हलप करेल? मी कसं मांडी मोडून डायरेक्ट विपश्यना करेल? अनिच्य दुःख अनंत, अनिच्य दुःख अनंत नाही करणार, बरोबर. मग शीलापासून सुरू करूया. सम्मा संकोप बघा कुठे येतोय? पैयेमध्ये येतोय. डायरेक्ट कशी सम्मा संकोपला उडी मारू शकतो? बरोबर नाही. शीलापासून सुरू करेल. मित्रांनो, काही ओळखीचं वाटतंय का हे सम्मा वाचा? काही दिवसांपहिले आपण काय पाहिलं होतं सम्मा वाचामध्ये? आठवतंय का? काय होतं इथे? मला आता 4 गोष्टी दिसत आहेत इथे. काय होत्या? बोला. मुसावादा वेरमणी. एक्झॅक्टली. त्याच्यामध्ये 4 गोष्टी येतात. ते नाही करणं, त्याच्या विरुद्ध गोष्टी करणं, चांगल्या गोष्टी करणं, सम्मा वाचा. सम्मा कम्मंतो मध्ये मला 3 गोष्टी दिसत आहेत. कुठल्या कुठल्या 3? पाणादिपाता, अदिन्नदाना आणि कामे सुमिच्छाचारा. बरोबर बरोबर. कामे सुमिच्छाचारा करतोय, एकदम लफडेबाज माणूस. तो कसा विपश्यना करेल समजा, बरोबर. कशी विपश्यनेवरती उडी मारता येईल? बरोबर. सम्मा आजीवो. एक पण व्हाईट मनी नाहीये घरामध्ये. एक पण व्हाईट मनी नाहीये, सगळा ब्लॅक मनी आहे. खतरनाक टॅक्स वाचवला जातोय, खूप ब्लॅक मनी आहे. कसं कसं त्याचं ध्यान लागेल? मित्रांनो, इकडनं सुरू करू आपण शिलापासून, जो प्रत्येक जण करतोच, बरोबर. सम्मा वाचा, सम्मा कम्मंतो, सम्मा आजीवो. मग समाधीचा अभ्यास. सम्मा वायामो, मग सम्मा सती, मग सम्मा समाधी आणि मग पैया सम्मा दिठ्ठी आणि सम्मा संकल्पो. मित्रांनो, अशा प्रकारे आठवलं का? हे आहे चत्तारी अरिय सच्चानी. चला, हे घेतलंच तर आपण थोडा वेळ होऊन जाईल, बघू आपण, काळजी नको. पण मित्रांनो, मला आहे ना काहीतरी आठवलं आता. माझी लाईन चुकलं तर मला सांगा. बाबासाहेब सांगतात 22 प्रतिज्ञेमध्ये की भगवंतांनी सांगितलेल्या आर्य अठ्ठांगिक मार्गाचा आम्ही अवलंबन करेल, असं काहीतरी आहे, बरोबर. 22 प्रतिज्ञेमध्ये, बरोबर बरोबर. मित्रांनो, बाबासाहेब आपल्याला आर्य अठ्ठांगिको मग्ग सांगतायत. म्हणजे बाबासाहेबांचा त्याच्यावरती प्रचंड अभ्यास असेल, बरोबर. पण त्यांनी सम्मादिट्ठी पण वाचली आहे. आणि सम्मादिट्ठीमध्ये इथे हे सगळं दिसतं आपल्याला. दुःख वेगळे 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 अशा प्रकारे. तुम्हाला कळतंय कोणत्या साली बाबासाहेब सांगतात?
1956 मध्ये की बाबा नो तुम्ही अरियो अठ्ठंगिको मग्गाचा अवलंबन करा. का करा? का करा? काय हा? हा काय सांगा? काय बोला ना. दुःखमुक्तीचा मार्ग. दुःख मुक्तीचा मार्ग आहे ना, निब्बाणाला घेऊन जाणारा मार्ग आहे ना हा. बरोबर. बाबासाहेब किती स्पष्ट करून सांगतायत. बाबासाहेबांनी सांगितलं पंचशिलाचं, आधी सांगितलं की हे करू नका, मग पंचशील सांगतायत, मग सांगतायत 10 पारामी, मग सांगतायत मला वाटतं 4 आर्य सत्य पण त्याच्यामध्ये आहे का? ओके ठीक आहे, मला आठवत नाहीये. मग अरी अठ्ठंगिको मग्गाचं मी अवलंबन करेल. मग म्हणतात की मी 10 पारामितांचा काय पालन करेल. काय 10 पारामिता? कशासाठी 10 पारामिता बोला? का आहेत? का कसली रिक्वायरमेंट आहे? सदाचारण जीवन जगण्याखाली कसली रिक्वायरमेंट आहे? निब्बाण. निब्बाणाची निब्बाणाची. रिक्वायरमेंट आहे. निब्बाणाची रिक्वायरमेंट आहे. 10 पारामी निब्बाणाची रिक्वायरमेंट आहे. आज माझा नवीन जन्म झालेला आहे, इथपर मी बुद्धांच्या शिकवणीप्रमाणे वागेन. बरोबर असं सांगतायत. काय बुद्धांची शिकवण सांगा? आता किती सोपं झालं. हाच धम्म आहे, हीच बुद्धांची शिकवण आहे. कसं? हा पॅरेग्राफ म्हणजे सॉरी हा डायग्राम हे धम्म आहे. आणि मग तुम्ही याला अरियो अठ्ठंगिको बग्गामध्ये टाका. 3 3 2 अशा प्रकारे. सॉरी उलट केलं मी. बरोबर. सील समाधी पय्या 3 3 2 अशा प्रकारे हाच धम्म आहे, हेच शील आहे, समाधी पय्या आहे. आणि हा अरियो अठ्ठंगिको मग्गो आहे, जो 4 आर्य सत्याचा भाग आहे. आणि जे बुद्धांनी शोधून काढलं कोणासाठी? कोणासाठी? सर्वांसाठी. मनुष्य प्राण्यांसाठी. अरे रे 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 कोणासाठी? सर्वांसाठी. कोणासाठी? हाताला बोट प्राण्यांसाठी. 10. माझ्यासाठी. 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 समाजासाठी नाही, माझ्यासाठी. खूप फरक आहे याच्यामध्ये, खूप फरक आहे. अरे लोकांनी असं केलं पाहिजे, लोकांनी तसं केलं पाहिजे. भाऊ तू काय करतोय मग? बरोबर ना. आपण समाजावरती लोकांना याने असं केलं पाहिजे, त्याने तसं केलं पाहिजे असं बोलत असतो. आपण काय करतोय? बरोबर. अरे लोकांनी विहारात गेलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, धम्माचा अभ्यास केला पाहिजे. मग तुम्ही काय करताय साहेब? बरोबर हे की नाही? अशी गोष्ट आहे. मग कोणासाठी? खूप मोठा फरक आहे याच्यामध्ये. एक की बाबासाहेबांनी आपल्याला धम्म दिला आणि बाबासाहेबांनी मला धम्म दिला. याच्यामध्ये बुद्धांनी जन्म घेतला कोणासाठी? माझ्यासाठी. बुद्ध सम्यक संबोध झाले कोणासाठी? माझ्यासाठी. खूप गंभीर विषय हा. बरोबर. कोणाला आपल्याकडे थांबा मी हे आपल्याकडे त्रिपिटक आहे, त्रिपिटक वाचू, त्रिपिटकाचा अभ्यास करू, थोडंफार आपल्या जीवनातला आपण दुःख कमी कमी करण्याचा प्रयत्न करू. कोणाचं भलं होईल? माझं होईल. अल्टिमेटली निब्बाणाला गेलो, माझं भलं होईल. मग बुद्ध कोणासाठी झालेत? माझ्यासाठी झालेत. खूप मोठा फरक आहे याच्यामध्ये. बाबासाहेबांनी आपल्याला धम्म दिला आणि मला धम्म दिला याच्यामध्ये. बरोबर. पण नंतर की बाबा बुद्धांनी धम्म सांगितलं कोणासाठी? माझ्यासाठी. हे महत्वाचं आहे. ही अंडरस्टँडिंग डेव्हलप करणं फार महत्वाचं आहे मित्रांनो. ठीक आहे, चलेगा. बोलू आपण. प्रश्न असतील बरेच तर आपण घेऊया. हे होतं चत्तारी अर्य सच्चानी. यातला खरं तर आपण 3च पाठ पाहिले. पुढे आपण बघूया दुःख निरोध गामिनी पटिपदा, जो आर्य अठ्ठांगिक मार्ग आहे तो बघूया खूप चांगल्या प्रकारे. आणि मग जे आपण 1-2 सूत्र शिकलो आहेत ना, त्याचा पण एक संदर्भ याच्यामध्ये येऊन जाईल की बाबा आपण काय काय पाहिलं, कसं पाहिलं. बरोबर. अशा प्रकारे मग जाऊया आपण धम्मचक्र प्रवर्तन सूत्राकडे. मग तेव्हा ते शिकताना अजून मजा येईल. बरोबर. काही काही लोक आहेत ज्यांनी मला वाटतं 1-2 वेळेस अशाच प्रकारे दुसऱ्या बॅचमध्ये पण हे सूत्र शिकले. पण सूत्र खूप चांगल्या प्रकारे एक अंडरस्टँडिंग डेव्हलप करतं, म्हणून आपण याला आपण 3 पार्टमध्ये याला आपण डिवाइड केलंय. बरोबर. कुणाला काही सांगायला आवडेल, ऍड करायला आवडेल? 1 ते 2 मिनिटं मग आपण संपूया क्लास. कसं होतं? कुठं ऐकलं होतं, कुठे वाचलं होतं, अभ्यास केला होता? ज्यांनी आधी नाही ऐकलं माझ्याकडनं त्यांच्यासाठी कसं होतं आजचं लेक्चर? छान होतं. ओके. खूप साधू वाटतं. साधो 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 मित्रांनो. बरोबर. बघू आता आपण कशी सुरुवात करायची. बरोबर. एक लाईन आहे की तुम्हाला खूप काही मोठं करायचं असेल तर खूप काही मोठं करायची गरज नसते.
थोडं 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 पण चेंजेस करत गेले तर भरपूर मोठे रिझल्ट अल्टिमेटली येत जातात अशी गोष्ट. जी बोला बोला मॅडम, सोनल सर, मॅडम. हा सर, आज मी हे शिकले आपल्याकडून की बाबासाहेबांनी तथागतांनी धम्म जगासाठी समाजासाठी असं आपण नेहमी बोलतो, पण आज मी शिकले की माझ्यासाठी हा मला खूप अभिमान आणि फार बरं वाटलं की माझ्या डिक्शनरीमध्ये हा शब्द मी कोरून ठेवेल. बरोबर. नाही, खूप खूप फरक पडतो याने, की एक हो. जबाबदारी वाटते आणि कोणीतरी आपल्यासाठी इतकं सॅक्रिफाईस केलंय, बरोबर, माझ्यासाठी. ठीक आहे. ओके मित्रांनो, हे होतं आपलं चत्तारी अर्य सच्चा आणि थोडं लवकरच आपण नोट्स पण टाकूया. ठीक आहे. नंतर आपण घेऊया पुढच्या लेक्चरला अर्य अठ्ठ्याण्णव मग्ग खूप चांगल्या प्रकारे आणि मग धम्मचक्र प्रवर्तन सुत्तम. ठीक आहे. ओके. ह्या टाईमबद्दल जर काही प्रॉब्लेम असेल तर प्लीज मला कळवा. हा टाईम ओके असेल तर, किंवा मग थोडं चेंजेस करायचे असेल तर प्लीज ग्रुपमध्ये किंवा पर्सनली सांगा, तसं आपण याच्यावरती चर्चा करूया. ओके, चलेगा. एक छान छानचा फोटो घेऊया. करा कॅमेरा सुरू. किती छान उपस्थिती आहे आज. ओके ओके. असाइनमेंट पण देणार आहे मी आता लवकरच. कुठे गेलं हे? हां, मी व्हिडिओ थांबवतो.